तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैरान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं. असा कळकटलेला तवा बघितल्यावर स्वयंपाक करताना अशी फिलिंग येते का तुम्हाला कधी? रोज कमीत कमी 2 वेळा त्यावरती काही ना काही होतच असतं. तेला तुपाचे त्यावरती थर साचत चालतात आणि हळूहळू ते जिद्दी बनतात आणि मग ते एकदम कुरूप होऊन बसतात. आपल्याला हवा असं वाटतो तो नेहमी असा चकचकीत तवा. त्यासाठी आपण आपल्या कळकटलेल्या तव्याला कसं चकचकीत करायचा त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. वेलकम टू मयूर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता आपण गॅसवरती हा कळकटलेला तवा फुल फ्लेमवरती गरम करायला ठेवलेला आहे. खरं तर ही तवा साफ करण्याची ट्रिक आम्हाला अपघाताने सापडली. साहेबांनी तवा साफ करायला घेतला आणि तो अगदी सोप्या पद्धतीने क्लीन व्हायला लागला. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ही प्रक्रियामध्येच थांबवून व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यापर्यंत ही सोप्यात सोपी ट्रिक पोहोचते. त्यासाठी आपण 5 ते 6 मिनिटं फुल फ्लेमवरती तवा गॅसवरती गरम केला आणि एक लोखंडी सराटा घेतला. लोखंडी सराट्याने एका मोकळ्या जागेमध्ये आपण याला नेऊन त्याच्यावरच्या ह्या खपल्या अशा पद्धतीने काढायला सुरुवात केली. अगदी सहज त्या खपल्या निघतात बरं का, तुमच्या लक्षात येईल. आणि आपण आता अनएडिटेड हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तवा साफ करताना सायट्रिक ॲसिड, लिंबू, सोडा, साखर असं काहीही वाया घालवू नका बरं का. ते खाण्याचे पदार्थ आहेत, ते खाण्यासाठी राहू द्या. अगदी ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा तवा साफ करा. असंही ते सगळे पदार्थ घासल्यानंतर शेवटी तवा अर्धा तास घासतच बसावा लागतो. त्यापेक्षा ही सोपी ट्रिक वापरा. मी पण काही एकदम त्यातला एक्सपर्ट नाही आहे, पण आम्हाला अनुभवांती हा सगळा निकाल मिळाला, त्यामुळे आम्ही तो तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आपण इथं भौतिक शास्त्राचा फिजिक्सचा एक सिंपल रूल फॉलो करत आहोत. कुठल्याही पदार्थाला गरम केलं, हीट केलं की त्याचे कण प्रसरण पावतात, त्याचे पार्टिकल्स एक्सपांड होतात. त्याप्रमाणेच आपण तव्याला गरम केल्यामुळे तव्याला चिटकलेले सगळे जे अन्नकण आहेत ते सुद्धा प्रसरण पावल्यासारखं होतं आणि ते गरम गरम असताना सोडवायला सोपं जातं. त्यामुळे आपण सराट्याच्या सहाय्याने त्यांना घासून पटकन काढून घेत आहोत. याला तसा वेळ पण फार जास्त लागत नाही. तवा गरम करण्याचा जर आपण वेळ जर सोडला तर याला घासून काढण्यासाठी साधारणपणे 1.5-2 मिनिटं आपल्याला लागली. गरम तवा असताना जितक्या सोप्या पद्धतीने ते निघतं, जसं जसं थंड होतो तसं तसं ते परत कठीण व्हायला लागतं. त्यामुळे आता आपण अर्धा तवा आपला घासून झाला आहे. या उर्वरित अर्ध्या तव्याच्या कळकटीसाठी याला आपण पुन्हा तापवून घेऊया. तसा हा तवा हलकासा गरमच होता. त्याला आता फक्त 2-3 मिनटं जरी आपण गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवलं तरी त्यातनं धूर निघेल एवढा तो गरम होऊ शकतो. याला आपण जास्तीचा गरम करत असल्यामुळे केअरफुली हँडल करा. जरा लांबट दांडीची सांडशी घ्या आणि सराट्याने खरडून घेत असताना अंगावर त्याची खपली उडणार नाही याची काळजी घ्या, कारण खपली अगदी गरम असल्यामुळे अंगावर उडताच ती अंगाला चिटकेल आणि फोड येण्याची शक्यता असेल. बघू शकतात आपला गरम केलेला तवा लोखंडी सराट्याच्या सहाय्याने एकदम पटापट साफ होतोय. काही फार जास्त मेहनत त्याला घ्यावी लागत नाही आहे आणि एकदम सहजच तो क्लीन होताना दिसतोय. तुम्ही मला कमेंट करून तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तर लाईक कराच, पण तुमच्या मित्र आप्तेष्टांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही बघू शकतात बोलता बोलता आपला 80-90% तवा क्लीनसुद्धा झाला आहे. आता उर्वरित ज्याची कळकट काढण्यासाठी याला आपण छोट्या छोट्या 2 ट्रिक्स वापरणार आहोत. त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असले कळकटलेले तवे साफ करण्यासाठी कुठलीही जादूची छडी नसते बरं का. थोडीशी मेहनत तर ती घ्यावीच लागते. विनाकारण ताकाला जाऊन लोटा लपवण्यासारखं होईल. फक्त आमच्या अनुभवाचा हा फायदा सगळ्यांना मेहनत कमी करण्यासाठी व्हावा एवढ्यासाठीच हा सगळा खटाटोप होता. कुटुंब छोटं असो, मोठं असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुठलीही खाद्य संस्कृतीवाला असो, त्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातली ही समस्या आहे. मात्र या व्हिडिओच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना अगदी सोपं आणि परमनंट सोल्युशन मिळालेलं आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही वेळ वाया घालवण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे तवे साफ करा. तसं बघायला गेलं तर रोजच्या रोज आपण हा तवा वेळेत साफ केला तर एवढी मोठी समस्या निर्माण होणारच नाही. पण वेळेअभावी परिस्थितीनुसार आपल्याला तो वेळ मिळत नाही आणि त्यामुळे हे सगळं पुढे येतं. मग त्यासाठीचा हा उत्तम पर्याय आपल्यासाठी आपण बघू शकता. साधारणपणे 2 टप्प्यामध्ये आधी अर्धा आणि नंतर अर्धा असं आपण 90%पेक्षा जास्त आपण याला सहज अगदी सोप्या पद्धतीने त्याला घासून काढला आहे. आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये याचा संपूर्ण कायापालट आपण करूया. साधी तारेची घासणी घेऊन तुमच्या घरामध्ये तुम्ही रेग्युलर जो साबण भांड्यांचा हिरवा, पिवळा, निळा किंवा साबणाचं लिक्विड तुम्ही वापरत असाल ते घ्यायचं आहे आणि हलकंसं पाणी घालून त्याला सगळं घासायला सुरुवात करायची. हलक्या हाताने तुम्ही सुरुवात करा. ते तुम्ही बघू शकतात ते सहज निघायला सुरुवात होते. तुमच्याकडे असलेला कुठलाही स्क्रबर, एखादा खरबडीत असलेला तो स्क्रबर तुम्ही त्याला साबण लावून वापरायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने तुम्ही याला घासायला सुरुवात केली की त्याच्यावरची चिटकलेली काजळ जी आहे ती सगळी निघायला सुरुवात होते. तारेच्या घासणीने आणि साबणाच्या ह्या ट्रिकनंतर पुढे आपण एक छोटी ट्रिक अजून वापरणार आहोत, ज्यामुळे आपला तवा एकदम 100% चकचक करणार आहे. एकदम हलक्या हाताने साबण आणि घासणीने घासल्यानंतर याला हलकंसं पाणी घालून क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा कुठे हलकासा डाग जर राहिलेला दिसत असेल तर त्याला आपण रेझर किंवा ब्लेडच्या साहाय्याने त्याला क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर मात्र एकदा पुन्हा घासणी आणि साबणाने
फायनल हात फिरून पौर्णिमेच्या चंद्रासारखा याला चकचक चमकवून घ्यायचं आहे. काय तुम्ही आणि तुमचा चंद्र लागा स्वयंपाकाला. आजच्या स्वयंपाकाला खूपच काही वेगळा स्वाद असणार आहे, कारण मूड चांगला असणार आहे. आशा करतो आमच्या अनुभवाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. भेटूया पुढील भागात. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.